नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। इगतपुरी येथील अवैध क्रेडिट कार्ड रक्कम कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांची छापा। कारवाईत 24,32,000 रुपयांचे कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व सिम कार्ड जप्त। इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव यांना व त्यांचे पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। सदर ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिले गेलेले लोन, गृहकर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरिता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे निष्पन्न झाले, म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे, राहणार इगतपुरी, पारस संजय व्हिसे, राहणार घाटकोपर, मुंबई यांना अटक करण्यात आली असून या कारवाईत 24,32,000 रुपये किमतीचा कम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या ठिकाणी 40 ते 50 कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आलेले आहे। या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे तसेच निदर्शनास आले आहे। या कॉल सेंटरवर आरबीएल, एचडीबी, फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्ज वसुलीकरिता काम करत असल्याचे दिसून आले आहे। सदर गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते, सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे सूचनांप्रमाणे इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सायबर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, गणेश परदेशी, निलेश देवराज, विनोद गोसावी, अभिजित पोटिंते, राहुल साळवे सर्व नेमणूक इगतपुरी पोलीस स्टेशन व सायबर पोलीस स्टेशन अशांनी संयुक्तपणे केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण, नाशिक।